श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आय होप सगळे मस्तच असणार आणि मजेतच असणार. मी पण मस्त. झालं का सर्वांचं जेवण? तर मी आज रेडी झाले होते ब्लॉग काढण्यासाठी आणि व्हिडिओ पण शूट करण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगतच असते की माझी इन्स्टाला आय डी आहे श्यामल कुंभारकर म्हणून. त्या आय डीला नक्की सर्च करा आणि माझे व्हिडिओ पहा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका. तर मी कशी दिसत आज आहे रेडी झाल्याच्या नंतर तर मला नक्की सांगा तुम्ही. तशी तर मी जरा म्हणण्यापेक्षा खूपच सावली आहे, गोरी नाही आहे, फास्ट नाही आहे माझा कलर. आय होप पण मला आवडते आणि तुम्हालाही आवडेल. सर्वांना आवडेल म्हणजे माझे ब्लॉग आवडतील. तर मी बसले आहे आज बेडरूममध्ये, कारण मी बेडरूममध्ये शूट करते आणि दुसरीकडे जागाच नाही आहे मला शूट करण्यासाठी, कारण हॉलमध्ये खूप अंधार होतो. आणि किचनमध्ये दाखवते तुम्हाला. किचनमध्ये काय होतं की हे सगळंच येतं पाठीमागे बॅक साईडला व्हिडिओ शूट करत आणि इन्स्टाला. पण मी ब्लॉगमध्ये दाखवू शकते तुम्हाला माझं किचन. माझे सर्व काम आवरलेले आहेत आणि तुमचे आवरले आहेत का काम? सगळ्यांचे, माझ्या बहिणींचे. हे तर तुम्हाला दाखवतच असते मी गॅलरी. कपडे वॉश करून सुकायला घातले आहेत. तर आपण हे करूया बंद गॅलरी आणि बसूया बेडरूममध्ये, कारण मी बेडरूममध्येच बसलेली असते आणि बेडरूममध्ये शूट करत असते. त्याच्यासाठी मला फेस म्हणजे व्यवस्थित दिसण्यासाठी किंवा क्लॅरिटी व्यवस्थित येण्यासाठी मला इथेच शूट करावं लागतं. मी तिकडे हॉलमध्ये नाही करू शकत, कारण गॅलरीमध्ये कपडे वगैरे सुकत घातलेले असते, त्यासाठी सगळं काही अंधारच होतो. त्यामुळे मी नाही तिथे हे करत आहे. फेसवर व्यवस्थित फेस दिसत नाही आहे आणि ऑलरेडी माझा फेस खूप खराब झाला आहे सिरियसली. तिथे फोन आणि इथे बसून तुमच्याशी गप्पा मारते. तर कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक विचारायचं होतं मला, सबस्क्रायबर बेल आयकॉनला क्लिक का नाही करत तुम्ही? प्लीज करा ना आणि सपोर्ट करा प्लीज. खूप कष्ट घेते मी ब्लॉग बनवायला आणि कष्ट पण आहे ते सोडून, कारण मला काय होतं आहे आणखीन सवय नाही आहे मला ब्लॉग काढायची. मी आता सुरुवात केली आहे ब्लॉग काढायला, तर मी प्रयत्न करते छान छान ब्लॉग काढायचे आणि तरीही मी आणखीन प्रयत्न करेन ह्याच्यापेक्षा छान ब्लॉग काढायचे. आणि असं झालं आहे तुम्हाला सांगितलंच होतं, कारण सारखं नाही सांगत आहे. गेल्या वेळेस आता सांगतेच. काही झालं, मी त्या दिवशी शूट करायला स्टँड घेतलं व्हिडिओ शूट करायचं आणि ते माझ्या हातातून निसटलं, ते पूर्ण खाली पडलं, पूर्ण डॅमेज झालेलं आहे. आणि मी जाणार आहे, रोज जाणार म्हणते ते स्टँड आणायला, पण काही जाणं माझं काही होतच नाही आहे. मी ह्यांच्याशी बोलले की मला स्टँड आणून द्या, तर ते बोलले आणतो, पण असं झालं की त्यांनाही कामात काही टायमिंग भेटेना, वेळ भेटेना. तर ते बोलले की आज मी देतो तुला आणून, मग पाहूया. आज दिले तर ठीक आहे, नाहीतर मग मलाच जावं लागेल आणि घेऊन यावं लागेल स्टँड. कारण व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हणलं की हाच एक प्रॉब्लेम होतो की
शूट करायला कोणी नसतंच आहे माझ्याजवळ आणि मुलगी येते 3ला. तिला काही चालत नाही शूट करायला आणि तिला जमत नाही, कारण ती एवढी समजदार नाही आहे की खूप लहान आहे. आणखीन तिला समजत नाही की कसं शूट करायचं, काय करायचं, कसा मोबाईल पकडायचा, आणखीन एवढं काही समजत नाही. आणि तिला वेळ पण भेटत नाही, कारण ती येते 3ला येते. मग 3ला यायचं, मग फ्रेश व्हायचं, जेवण वगैरे करायचं आणि तोपर्यंत क्लासचा वेळ होतो. मग ती लगेच निघून जाते क्लासला. असं होतं, सगळं काही रुटीन चेंज होती. मग त्याच्यासाठी मलाच एकटीला सगळं काही करावं लागतं. आणि मी घरातले ह्याच्यासाठी शूट नाही करत स्वयंपाक वगैरे बनवताना, की कारण काय होतं, मला 6लाच उठावं लागतं आणि 6ला उठूनच मला सगळं काही आवरावं लागतं आणि एवढी फास्ट आवरायचं असतं मला, त्याच्यामुळे मी काही शूट नाही करू शकत. पण मी नक्की एकदा शूट करणार आहे. सकाळची रुटीन माझी दाखवणार आहे. किती धावपळीत असते माझं, कारण टिफिन बनवायचा, तिला उठवायचं, तिला फ्रेश करायचं, सगळं काही रेडी, टिफिन पॅक करायचा, बॉटल भरायची, सगळं काही मलाच करावं लागतं. आणखीन कारण तिला एवढे काही समज नाही आहे की स्वतःचे युनिफॉर्म घालेल किंवा रेडी होईल. आणखीन एवढी काही मोठी नाही आहे ती. मला सगळं काही आवरावं लागतं, सॉक्सपासून ते पूर्ण तिचं म्हणजे हँडल करावं लागतं. आणि नंतर मग तिला सोडायचं, नंतर यायचं. मग खूप काही धावपळ होती, त्याच्यासाठी काही शक्य होत नाही बनवणं ब्लॉग सकाळी. तरी मी खरंच नक्की प्रयत्न करेल आणि छान छान ब्लॉग टाकायचे प्रयत्न करेल. आता मला लागली आहे ताण, कारण माझी तब्येत जरा ठीक नाही आहे. 3-8 दिवस झालं आज. अशी आहे माझी डेली रुटीन. आणि पोस्ट मला इंस्टाला पण व्हिडिओ टाकावा लागतो. कधीतरी टाकते, एवढं काही मी सिरियस नाही घेत इंस्टाचं. कधीतरी केव्हा तरी टाकते, केव्हा टाकतही नाही आहे, असं होतं. आणि पोस्ट मला मुलीकडे खूप लक्ष द्यावं लागतं. तरी पण प्लीज मला सपोर्ट करा. आणि खरंच मी तुमचे मनापासून आभारी आहे की खरंच तुम्ही मला आत्ता आणखीन 3 महिने नाही झाले तरी मला खूप छान सपोर्ट करताय. आणि असं सपोर्ट करा. आणि माझ्या इंस्टा ID पण असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. श्यामल कुंभारकर ह्या नावाने ID आहे माझी. आणि फेसबुकला पण आहे. फेसबुकला तर काय कोणी पाहतच नाही मला असं वाटतं माझ्या, कारण फेसबुकची ID आहे श्यामल कुंभारकर ह्या नावाने. तिथे नक्की मला सपोर्ट करा. आणि मी आता दाखवते माझी मुलगी आल्याच्या नंतर ती कशी मज्जा मस्ती करते ते. तर पाहायला विसरू नका माझा ब्लॉग. तुम्हाला दाखवते ती आल्याच्या नंतर. आता ती येते आहे, मग ती आली की तुम्हाला दाखवते तिच्यासोबत मस्ती कशी चालते माझी ते. ओके. तुमच्याकडे आहे का थंडी? आमच्याकडे तर खूप एवढी थंडी आहे, पूर्ण अंग तडकलं आहे.